तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. वाव बाबा, आय कांट बिलीव्ह इट. काय ग? आपण अमृतसर मध्ये आहोत. येस, आपण अमृतसर मध्येच आहोत आणि समोर जे दिसतंय ते शिखांचं पवित्र सुवर्ण मंदिरच आहे. वाव कुमारा, काय गाई? अरे सोन्याचं देऊळ आहे ना रे हे. आई, अगं सोन्याचा पत्रा बसवलाय संपूर्ण मंदिराला. आहेस कुठे? हो ना, डोळे अक्षरशः दिपून जात आहेत. सूर्यप्रकाशात सोनं काय लखलखतंय. हो ना. चला आता आत जायचं का? हो, पण बाबा काय ग? आपल्याला आत सोडतील ना? का नाही? अगं इथे सगळ्यांना मुक्त प्रवेश आहे. ओके, मग हरकत नाही. हा, शिर्या, बघ हे सुवर्ण मंदिर. आपल्याला याची देही याची डोळा पाहायला मिळतंय. हो बाबा, काय रे? या सुवर्ण मंदिरातच अतिरेकी लपून बसले होते ना? येस, करेक्ट आहे. अरे पण तो आता इतिहास झाला. पण बरं का मुलांनो, आज आपण या सुवर्ण मंदिरात आलोय ना, ते एका अपूर्व योगावर. म्हणजे आज शिखांच्या खालसा पंथाचा महत्वाचा दिवस बैशाखी. बैशाखी? हा, याचे उच्चार वेगवेगळे करण्यात येतात. म्हणजे विशाखी, बैसाखी, बैशाखी असे. ओके, पण हा सण आहे, उत्सव आहे की व्रत आहे? म्हण्या शीख धर्मात व्रत उपास फारसे पाळत नाही, पण हा दिवस पवित्र दिवस म्हणून मानण्यात येतो. ओ बाबा, हा, पण ह्या दिवसाचं महत्व काय? म्हणजे ह्या दिवशी शीख धर्मात काही विशिष्ट गोष्ट घडली का? आणि मुख्य म्हणजे बैसाखी या शब्दाचा अर्थ काय? मी सांगतो. हा? मला बैसाखी या शब्दाचा अर्थ माहितीये. काय सांगतोस? आम्हाला हिंदीत होता ना हा शब्द. वा, मग सांग बघू काय ते. बैसाखी या शब्दाचा अर्थ हिंदीत कुबडी किंवा आधाराची काठी असा होतो. होय ना हो बाबा? अगदी बरोबर, अगदी बरोबर. पण शिर्या, त्या बैसाखीचा इथे काहीही संबंध नाही बरं का. मग हा दिवस वैशाख महिन्यातल्या पौर्णिमेला येत असल्यामुळे त्याला वैशाखी असं म्हणतात. कळलं का? येड्या, उगाच काहीतरी सांगत असतो. हे गप्पे मारी ना मी. हे आई, या तायडीला सांग ना. अरे 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 पोरांनो, अरे देवाच्या दारात तरी भांडणं करू नका. अगं पण चला चला. ओ बाबा, पण तुम्ही मला वैशाखी बद्दल सांगा ना आधी. सांगतो. हे बघ, शिखांचे 10वे धर्मगुरू गुरु गोविंद सिंह यांच्या काळातली गोष्ट आहे. तुम्हाला माहितीये का मुलांनो? काय? शीख ही अत्यंत कडवी, बेडर आणि शूर जमात आहे. खालसा पंथाची सुरुवात करणारे 10वे धर्मगुरू गुरु गोविंद सिंह यांनी एकदा आपल्या शिष्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. माझ्या प्रिय शिष्यांनो, आज या इथे तुम्ही अत्यंत मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात हे पाहून मला अतिशय आनंद होतोय. गुरुदेव, आम्हाला उपदेश करावा. ही वेळ उपदेशाची नाही, प्रत्यक्ष कृतीची आहे. आज आपला पंजाब मोगलांच्या गुलामगिरीत खितपत पडलाय. त्याला सोडवायला पुढे कोण येणार? मी गुरुदेव, मी. नाही माझ्या शिष्यांनो, केवळ तोंडानं सांगून चालणार नाही. आपल्याला आजपासून तलवारीच्या धारेवरून चालायचंय. मोगलांची ताकद अफाट आहे. त्यांचे सरदार क्रूरकर्मा आहेत. त्यांच्या विरोधात जे उभे राहतात त्यांची शिरं धडावेगळी करायला ते क्षणाचाही वेळ लावत नाहीत.
तरीही तुम्ही तयार आहात? होय गुरुदेव, आम्ही तयार आहोत. हा, नंतर माघारी फिराल. मृत्यूपेक्षा मृत्यूची कल्पना फार भयावह असते. मी आज तुमची सगळ्यांची परीक्षा घेतो. पाहू तुमच्यापैकी किती बंदे खरे शूर आहेत. घ्या गुरुदेव, तुम्ही आमची परीक्षा घ्या, आम्ही खरे उतरू. ठीक है, तो अभी मैं मेरा कृपाण म्यान से निकालता हूं. जिसको गुरु से प्यार हो अपना सिर भेट दो. माझं कृपाण तुमचं मस्तक मागतंय. बोला, आहे कुणी तयार? मैं तैयार हूँ गुरुदेव. ठीक आहे, चलात. कौन था वो बंदा? लाहोर का दयाराम खत्री. वो देखो गुरुदेव आहे. बापरे, गुरुदेवांनी आज त्याचं मस्तक खरोखरच छाटलंय. त्यांच्या कृपाणाला ताजं रक्त लागलंय. मी त्याला मारून आलोय. बोला, पुढचा कोण तयार आहे? जो बोले सो निहाल. सत श्री अकाल. मी गुरुदेव. नाव काय तुझं? वय दिल्ली का धरमचंद जट्ट. चलात. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. अशा प्रकारे एका पाठोपाठ एक धारातीर्थी पडण्यासाठी 5 युवक आत गेले. आणि त्यांच्या गुरुने त्या प्रत्येकाचा शिरच्छेद केला. नाही. अगं, प्राणाहून प्रिय एकाहून एक खंदे जवान स्वतःच्या हातांनी मारायला गुरु तयार नव्हते. अगं, त्यांना फक्त परीक्षा बघायची होती आपल्या शिष्यांची, त्यांच्या धैर्याची. पण मग कृपाणाला लागलेलं रक्त? ते रक्त एका बोकडाचं होतं. आत नेऊन गुरुदेवांनी त्या 5 शिष्यांना एका चषकातून अमृत पाजलं. अमृत? म्हणजे ते साधंच पाणी असेल, पण गुरुदेवांच्या ज्ञानामृतानं, त्यांनी पेटवलेल्या स्फुल्लिंगानं त्या 5 जणांना ते अमृत वाटलं. त्या 5ही जणांनी ते अमृत इतरांना पाजलं आणि त्यातून निर्माण झाला खालसा पंथ. ओ, असं झालं का ते? आणि हे सगळं घडलं तो दिवस होता वैशाखी शुद्ध प्रतिपदेचा. म्हणूनच या दिवसाला बैसाखी पाळली जाते. शिखांनी खालसा पंथाला आपला सद्गुरू मानलं. खालसा मेरो सतिगुरु पुरा असं म्हटलं. या खालसा पंथाच्या संस्थापनेला 13 एप्रिल 1999ला 300 वर्ष पूर्ण झाली. म्हण्या, ते मंदिरावर पिवळ्या रंगाचं निशाण दिसतंय, त्याला निशाण साहेब असं म्हणतात बरं का. बर. त्यावर ते तलवारीचं चिन्ह आहे ना, ही तलवार दुधारी असते बरं का. असं का बरं? अरे, त्यामागे काही संकल्पना आहे शिऱ्या. या तलवारीच्या एका बाजूला आहे शिखांचं शौर्य, तर दुसऱ्या बाजूला आहे शिखांच्या धर्माचं तत्वज्ञान. हे निशाण शिखांच्या सर्व गुरुद्वारांवर असतं. पण काय रे, शिखांचे प्रमुख गुरुद्वारा आहेत तरी किती? शिखांची जी प्रमुख स्थानं आहेत त्यांना तख्त असं म्हटलं जातं. बर. ती 5 आहेत. बिहारमध्ये तख्त पटना साहेब, आनंदपूर साहेब येथे तख्त केसगरह साहेब, पंजाबातील तळवंडी साबो येथील तख्त दमदमा साहेब, महाराष्ट्रात नांदेड येथे हजूर साहेब आणि अमृतसर येथील अकाल तख्त साहेब. बर. अकाल तख्त म्हणजे आत्ता आपण जे सुवर्ण मंदिर पाहिलं त्या मंदिरात आहे ना? करेक्ट. आणि बरं का पोरांनो, या 5 ठिकाणांमधून संपूर्ण जगभरातील शीख समाजाला धार्मिक कायदे आणि आदेशांद्वारा मार्गदर्शन मिळतं बरं का. आणि बाबा, काय रे, शिखांमध्ये 5 कार आहेत, ते कुठले? तुला एवढं माहिती नाही? पहिला क म्हणजे केस, सरदारजींचे लांब केस. दुसरा क म्हणजे कंघा अर्थात कंगवा. तिसरा क म्हणजे कड. चौथा क म्हणजे कच्छा आणि 5वा कृपाण. ही शिखांची खास ओळख. करेक्ट. बरं का मुलांनो, नैसर्गिक सुबत्तेचं आणि मनाच्या विशालतेचं लेणं लाभलेली ही पंजाबची भूमी
मध्यंतरी असंतुष्ट आणि पेटती बनवण्याचे प्रयत्न शत्रू राष्ट्रांनी केले, पण अखेर पंजाबी शीख समाजाची राष्ट्रभक्ती प्रभावी ठरली आणि अतिरेकी कारवाया थंडावल्या. पण खरंच शिखांचं भारतीय स्वातंत्र्यामध्ये मोठं योगदान आहे बरं का. खरंय. जसा त्यांचा स्वभाव आहे तशीच त्यांची व्रत, सण आणि उत्सव आहेत. हो ना, वैशाखी पण यातलाच एक म्हणावा लागेल. शीख लोकांच्यावर मोगली काळात प्रचंड अत्याचार झाले. ते त्यांनी सहनही केले. प्रसंगी ते मोडले पण वाकले नाहीत. त्यांच्या शौर्याचं प्रतीक असलेली ही बैसाखी. आणि बरं का म्हण्या, भाई दयासिंहजी यांनी या बैसाखीबद्दल एक सुंदर काव्य गुरुमुखी भाषेत लिहून ठेवलंय. बाबा, हा, गुरुमुखी म्हणजे शिखांची भाषा ना? करेक्ट. पण ते काव्य काय आहे बाबा? हा, सांगतो. हे बघ, हे जे पुस्तक आहे ना माझ्या हातात, त्याच्यामध्ये लिहिलंय बघ. अमृत पानापूर्वी दयासिंहजी लिहितात, काम हमारा तकडी तोलन, छुरी कटारी पकडी नाही, चिडी उडे तो डर जाऊं, दुश्मन से कैसे लढ पाऊं. पण बरं का, हाच माणूस वैशाखीचं अमृतपान करून प्रखर योद्धा बनला. आपल्या प्रिय गुरुबद्दल तो म्हणतो, रहिणी रहे कोई सिख मेरा, ओ साहिब मैं उसका चेहरा, रहित बिना नहीं सीख कहावे, रहित बिना दर चोटा खावे, रहित बिना सुख कबहू न लहे, ताते रहित सो दृढ कर रहे. बाबा, काय ग? सद्गुरू विषयी आणि खालसा विषयी शिखांचं प्रेम व्यक्त करणारं हे वैशाखीचं व्रतच म्हणावं लागेल ना? करेक्ट आहे, व्रतच म्हणावं लागेल. बरं चला, आता आपल्या त्यागानं इंग्रजांच्या काळात शहीद झालेल्या शिखांच्या स्मृतीस्थळाकडे म्हणजेच जालियनवाला बागेकडे जाऊया आपण. चला. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनियाद स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.